नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या चॅनलवरती लर्न इझिली. तर मित्रांनो, जसे तुम्हाला माहीत आहे, ही एक सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये आम्ही शिकणार आहोत एक दररोज इंग्रजी स्ट्रक्चर. आम्ही स्ट्रक्चर बघणार आहोत, त्याच्या एक्सप्लेनेशन आणि त्याच्या सेंटेन्समध्ये व सिच्युएशनमध्ये वापर बघणार आहोत की कसे त्याला वापर करायचे, हाऊ टू यूज पर्टिक्युलर स्ट्रक्चर इन अ स्पेसिफिक सिच्युएशन. आम्ही ती सिच्युएशनसुद्धा बघणार आहोत. तर या तीन पैकी आम्ही गो थ्रू होणार आणि हे स्ट्रक्चर शिकणार खूप सोप्या पद्धतीने. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर नवे सबस्क्रायबर असाल तर प्लेलिस्टसुद्धा चेक करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील जे तुम्हाला व तुमच्या कामाचे आहेत. तर बघूया आजचा हा स्ट्रक्चर आणि आजच्या या स्ट्रक्चरमध्ये आम्ही शिकणार आहोत दिस इज हाऊ. याचा वापर, याचा अर्थ होतो दिस इज हाऊ म्हणजेच अशा प्रकारे. अशा प्रकारे जर कोणतीही जर सिच्युएशन निर्माण होते आणि त्या सिच्युएशन त्या कंडिशनमध्ये जर आम्ही समोरवाल्याला आपल्याला म्हणायचे आहे की अशा प्रकारे, तर तेव्हा आम्ही इंग्रजीत म्हणणार दिस इज हाऊ. दिस इज हाऊ अशा प्रकारे. स्ट्रक्चर बघा, याला हाऊ टू यूज दिस स्ट्रक्चर इन अ स्पेसिफिक सिच्युएशन. तर याला वापरण्याकरिता एक स्ट्रक्चर आहे. हा स्ट्रक्चर आहे दिस इज हाऊ प्लस सेंटेन्स. हा सेंटेन्स नोट करा की हा सेंटेन्स कोणत्याही टेन्सचा असू शकते. बघा, समजा आता याला की कसे वापरायचे. याला समजा जर कोणत्याही प्रकारची सिच्युएशन निर्माण होते आणि तेव्हा अशा प्रकारे हा मराठी आमचा जो वाक्य आहे, वर्ड आहे, शब्द आहे आणि याला इंग्रजीत आम्हाला बोलायचे आहे, तर आम्ही बोलणार दिस इज हाऊ प्लस सेंटेन्स. तो सेंटेन्स कोणत्याही काळचा असू शकते, हे नोट करा. आता सिच्युएशन बघा. आता एक्झाम्पलमध्ये सिच्युएशन बघा. हा एक मुलगा आहे आणि हे एक मुलगी आहे. या दोघांमध्ये बॉय आणि हे गर्ल, ठीक आहे. या दोघांमध्ये चर्चा होत आहे की पहिल्यांदा आम्ही कसे भेटलो होतो, पहिल्यांदा आम्ही कशा गोष्टी केलो होतो, कसं काय, आणि तू मला कशा प्रकारे भेटला होतास. या दोघांमध्ये हा संवाद होत असते आणि हे मुलगी याला विचारते की तू पहिल्यांदा माझ्याशी कसा भेटला होतास. तेव्हा जर याला इंग्रजीमध्ये बोलायचे आहे व रिप्लाय द्यायचे आहे की दिस हाऊ आय मे, की अशा प्रकार, आणि या मुलाला इंग्रजीमध्ये रिप्लाय द्यायचे आहे या मुलीला की अशा प्रकारे मी तुला भेटलो होतो. तर हे या सिच्युएशनमध्ये हे एक सिच्युएशन निर्माण झाली की या सिच्युएशनमध्ये याला दिस इज हाऊ म्हणजे अशा प्रकारे याचा वापर करायचा आहे आणि समोर सेंटेन्स अशा प्रकारे. तर एक्झाम्पल हे सिच्युएशन बघितल्या आणि जर याला रिप्लाय द्यायची आहे तर रिप्लाय अशा प्रकारे देणार. बघा, हा रिप्लायमध्ये देणार की मी तुला अशा प्रकारे भेटलो होतो. आता अशा प्रकारेसाठी सर्वात आधी आम्ही वापरणार दिस इज हाऊ. तर दिस इज हाऊ मी तुला भेटलो होतो. आय मेट यू. आय मेट यू. दिस इज हाऊ आय मेट यू. आय होप तुम्हाला हा स्ट्रक्चर समजत असेल आणि या स्पेसिफिक या स्टोरीच्या माध्यमातून, या सिच्युएशनच्या माध्यमातून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळत असेल. तर तुमचा फीडबॅक नक्की द्या कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. आता अजून एक दुसरी सिच्युएशन बघा. हा एक मुलगा आहे आणि हा त्याचा वडील आहे. हा बॉय आणि हा त्याचा फादर आहे. हा मुलगा आपल्या वडिलांसोबत बोलतो आणि यांच्या बिचामध्ये कन्व्हर्सेशन संवाद होत आहे आणि हा मुलगा आपल्या वडिलाला विचारतो की पप्पा मला या, आणि हा
मी 7व्या वर्गात असूनही मला चांगले मार्क घ्यायचे आहे, मला चांगल्या नंबरने पास व्हायचे आहे, तर मला कसं काय करावं लागेल? तर जर कधी हा दिस इज हाऊ अशा प्रकारे जेव्हा आम्हाला वापरायचे आहे, तर हे नोट करून घ्या. हे नोट करून घ्या आणि तुम्ही त्यांना नोट करून घ्या की हा केव्हा वापरायचा. जर तुम्ही पहिल्यांदा त्यांना एक्सप्लेनेशन देता किंवा सजेशन देता किंवा करून दाखवता आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की तुम्ही अशा प्रकारे करून दाखवा. अशा प्रकारे म्हणजे या 3 गोष्टींना या अशा अजून गोष्टींना त्या फॉलो करता आणि तेव्हा तुम्ही म्हणता अशा प्रकारे. तर हा मुलगा जेव्हा विचारतो की पप्पा बाबा मला चांगले मार्काने पास व्हायचे आहे, तर याच्या वडील सजेशन देतो की तू अशा प्रकारे कर, तू पास होशील. आणि ह्याच्या वडिलाला जेव्हा इंग्रजीत बोलायचे आहे की तू अशा प्रकारे जेव्हा करशील तर पास होशील, तर हा इंग्रजीमध्ये म्हणणार दिस इज हाऊ यू विल पास द एक्झाम. यू म्हणजे तू, विल होशील, पास you will pass the exam. I hope आम्ही पहिल्यात आधी ह्या स्ट्रक्चर समजून घेतला आणि सिच्युएशन पण बघितला आणि याला एक्सप्लेनेशन की कशा प्रकारे याचा वापर करणार आणि त्या कोणत्या कंडिशन आणि सिच्युएशन आहेत त्यानंतर आम्ही यांना वापरू शकतो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे आहात तर प्लीज प्लेलिस्टमध्ये सुद्धा जाऊन चेक करा. प्लेलिस्टमध्ये खूप चांगले प्लेलिस्ट मी तुमच्यासाठी बनविलो आहे, खूप महत्त्वपूर्ण आणि त्यापैकी तुम्ही खूप काही शिकणार. धन्यवाद.